आज निकालाचा दिवस आहे ना, आपल्या सोबत आहेत रवींद्र धंगेकर. मामा काय सांगतात, आज काय पहिली प्रतिक्रिया येईल तुमची? ह्याच्यामध्ये पुणेकर विजय होताना दिसतील. पुणेकरांचा उमेदवार गुलाल खेळेल. किती मतांनी विजय होईल? आता पहिले 2 फेऱ्या झाल्या की तुम्हाला लगेच माझा विजयचा सांगतो. पुण्यामध्ये काही ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले, तुमचेही लावण्यात आलेले, मुरली मोहरांचे पण लागलेले. मी कुठल्याही कार्यकर्त्याला बॅनर लावले नाही, पण अनुभव नसणारी लोक बोर्ड लावतात. पुणेकरांना गृहीत जर धरून कोण करत असेल तर त्यांची जागा पुणेकर तुम्हाला दाखवते. 1-1:30 वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी तुम्हाला भेटून शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. जरी तुम्ही विजय नाही झाला तरी तुम्हीच आमचे खासदार आहेत असे स्टेटमेंट दिलेले त्यांनी. नाही, खासदार होणारच आहे मी, आणि त्याचे आशीर्वाद सगळ्यांचे आहेत. खासदार म्हणून तुम्हाला मी दिसेल. किती वाजता आनंदाचा बोल? 2 वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि पहिल्या 3-4 फेरीतच तुम्हाला लक्षात येईल की कल कसा येतो. नक्कीच या ठिकाणी धंगेकरांनी आपलाच विजय होणार असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर ताई आहेत आपल्यासोबत. ताई काय सांगता, आनंदाचा दिवस म्हणता येईल आज? हो, आज आनंदाचाच दिवस आहे. आज 10 वाजल्यानंतर गुलाल खेळायचा आहे, छान एन्जॉय करायचा आहे विजय आपला. आणि कशी आज पूर्ण दिवसभर कसा असणार आहे तुमचा? तुम्ही भाऊंसोबतच असणार आहे? हो, आता औक्षण झाले. आता आम्ही आपल्या कसबा गणपतीला जाणार, त्याच्यानंतर दगडूशेठला जाणार आहे, मग ऑफिसला जाणार आहे. सगळे कार्यकर्ते तिथेच जमा होणार आहे आणि तिथे आम्ही जल्लोष करणार आहोत. किती मतांनी विजय होईल भाऊंचा? किती मतांनी असं नाही मी म्हणत, पण बहुमतांनी विजय होईल हे मी नक्की सांगू शकते. नक्कीच या ठिकाणी बहुमतांनी विजय होईल असं ताईंनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. निलेश खरवरे, झी मीडिया, पुणे.